नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन कसं असतं. तर तर सगळ्यात आधी मी सकाळी सकाळी छान असं उंबरठा पूजन रोज करून घेत असते आणि हळदीचं लेपनसुद्धा करते. पण रोज रोज हळदीचं लेपन करणं शक्य होत नाही, म्हणून रोज फक्त उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पाण्याने धुवून काढते. म्हणजे उंबरठ्यावरती पाणी शिंपडून घेते. एका तांब्यामध्ये पाणी मी रात्रीच भरून ठेवत असते, जेणेकरून सकाळी तेच पाणी उंबरठ्यावरती शिंपडता येईल. आणि त्यानंतर मग छान अशी रांगोळी काढून घेते. तर सुंदर असं साध्या सोप्या पद्धतीने आजचं उंबरठा पूजन जे आहे तर ते झालेलं होतं. हळदीने जे लेपन मी करत असते तर ते गुरुवार, शुक्रवार, सोमवार आणि त्यासोबतच काही विशेष दिवस असेल तर त्या दिवशी मी हळदीने उंबरठ्यावरती लेपन करत असते. तर आज साध्या पद्धतीनेच फक्त उंबरठ्यावरती छान असं पाणी शिंपडून घेतलं आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर बाहेर गॅलरीमध्ये जे तुळशी वृंदावन आहे छोटंसं, तर तिथे मी पूजा केली. तर बऱ्याच दिवसांपासून या ही तुळस जी आहे तर याच्यावरती मुंग्या येत होत्या. तर ह्या मुंग्या ज्या आहेत त्या तुळशीवरती बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. पण आता जवळपास 2-3 दिवस झाले तुळशीची जी पानं आहेत ती तुम्हाला दिसतच असतील खराब झालेली आहे आणि गळून पडत आहेत. तर ते कशामुळं होतं हे मला माहिती नाही, पण आता तुळस जी आहे ती रोप अगदी छोटं आहे आणि छोटं असताना रोप एवढं खराब होत नाही, पण आता तुळस जी आहे तर ती खराब झालेली आहे. त्यामुळे मग आता ही तुळस काढून टाकायची का ही त्या जागी दुसरी तुळस लावावी असं मला वाटतं. पण आता सध्या तरी याचे बाकीचे जे पानं आहेत ते बऱ्यापैकी चांगले आहेत आणि छान आहेत. त्यामुळे मग मी तुळस जी आहे ती अशीच ठेवली आणि त्यानंतर छान असं तुळशीचं पूजन केलं आणि हळदी कुंकू अक्षदा तुळशीला अर्पण केलं. त्यानंतर बाजूला जी नर्मदेश्वर शिवलिंग आहे त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतली. आणि छोटंसं असं माझं गार्डन आहे. याआधीसुद्धा बरेचसे फुलांचे झाडांचे जे छोटे छोटे रोप आहे किंवा झाडं आहे तर ते माझ्याकडे होते, पण आता मी बऱ्यापैकी ते काढून टाकले. आता जेवढ्या कुंड्या तुम्हाला दिसत आहेत त्याच्यापेक्षा बऱ्याच कुंड्या आधी होत्या, आत्ताही आहे, पण झाडं बरेच खराब झाली होती त्यामुळं मग मी ते काढून टाकले. तर आता हे तुम्हाला दिसत असेल एक शेवंतीचं जे छोटंसं झाड आहे तर त्याला छान असे छोटे छोटे सुंदर 2 ते 3 फुलं आलेली आहे. आता आपण जे बाजारातून फुलं आणतो तर ती 1 पाव किंवा अर्धा किलो किंवा किलोनी आपण आणत असतो. तर ते कितीही आणले तरी त्याचा आपल्याला फारसा आनंद होत नाही, जेवढा आपण स्वतः लावलेल्या झाडांचे अगदी 2 ते 3 जरी फुलं आले तरी त्यांचा होतो, तेवढा आनंद आपल्याला विकत आणलेल्या फुलांचा होत नाही. तर आज छान छान अशी सुंदर पिंक आणि व्हाईट कलरमध्ये ही फुलं आली होती. तर ती मला खूप आवडली. 2-3 दिवस झाले ही फुलं आलेली आहे, पण मी त्यांना तोडलं नाही, कारण ही फुलं अगदी 7 ते 8 दिवसापर्यंत झाडावरती खूप छान प्रकारे राहतात आणि त्यानंतर मग आपण ती तोडली किंवा नाही जरी तोडली तरी ते खराब होतातच. म्हणून मग मी ते एक 8 ते 10 दिवस फुलं झाडांना तशीच ठेवत असते आणि त्यानंतर मग ती फुलं जी आहे तर ते तोडून घेत असते, जेणेकरून आपल्यालासुद्धा झाडांना ज्यावेळेस फुलं असतात त्यावेळेस ते बघायला खूप छान वाटतं. पण काही दिवसानंतर ते खराब होतात, म्हणून मग 1-2-3 दिवसाआधी मी ते तोडून घेते आणि आपले देवांनासुद्धा ती फुलं जी आहे ती अर्पण केल्या जातात. तर छान अशी 3च फुलं आलेली होती, त्यामुळं मग एक तुळशी वृंदावनाला आणि एक शिवलिंगावरती आणि त्यानंतर एक स्वामींना अर्पण केलं आणि सुंदर अशी आजची साध्या पद्धतीने देवपूजा जी आहे ती माझी झालेली होती. त्यानंतर नित्यसेवेला मी सुरुवात केली. नित्यसेवेमध्ये मी गुरुचरित्र ग्रंथामधील जो 14वा आणि 18वा अध्याय आहे तर त्याचा वेगळा एक ग्रंथ, छोटे छोटे पुस्तिका ज्याला आपण म्हणतो, त्या आपल्याला केंद्रात सहज मिळतात. तर केंद्रातूनच मी हे ग्रंथ जे आहे छोटे छोटे ते घेतलेले आहे, कारण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो अतिशय पवित्र असतो, त्यामुळे त्याला नेहमी नेहमी आपण देवघराजवळ किंवा इतर कोणत्या ठिकाणी ठेवत असतो तर तो काढला जात नाही. त्यामुळे मग हे छोटे छोटे ग्रंथ असे केंद्रामध्ये उपलब्ध असतात. तर हे ग्रंथ आपण घरी आणून रोज पठण करू शकतो. या ग्रंथाचे आपण रोज नियमित पठण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती ही नांदते आणि भरभरून असा दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर त्यासाठी रोज हे जे ग्रंथ आहे तर अगदी 2 ते 3 मिनटं या ग्रंथाला पठण करायला लागतात. त्यामुळे मग मी हे ग्रंथ जे आहे तर ते पठण करत असते. तर गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा आणि 18वा अध्याय मी पठण करते आणि त्यानंतर मग हे स्वामीचरित्र सारामृत आहे तर त्याच्यामधले 3 अध्याय प्रत्येकी रोज मी पठण करत असते. तर बऱ्यापैकी महिलांनाही माहिती असेल की स्वामीचरित्र
सारामृतमधले रोज 3 अध्याय आपल्याला पठण करायचे असतात आणि स्वामींच्या 11 माळी आपल्याला करायच्या असतात. तर 11 माळी तर मी देवाजवळ बसून खरंच करणं शक्य होत नाही, कारण सकाळी खूप धावपळ असते. त्यामुळे मग मी स्वयंपाक करताना 15 मिनटं तर आपली सहज होतात. तर स्वयंपाक करताना मी स्वामींच्या ज्या 11 माळी आहेत त्या करत असते, जेणेकरून स्वयंपाकसुद्धा होतो आणि इतर काही विचार आपल्या मनामध्ये स्वयंपाक करताना आल्यापेक्षा स्वामींचं नाव घेतलेलं कधीही चांगलं. तर सकाळची देवपूजा झाली, छान असं उंबरठा पूजन झालं, तुळशीचं पूजनसुद्धा झालेलं होतं. त्यानंतर मग मुलांचे टिफिन वगैरे होते ते केले आणि बऱ्याच दिवसांपासून शेवया होत्या काही, तर त्या मला करायच्या होत्या आणि खाण्याची पण इच्छा होती, म्हणून मग मी त्या करायला घेतल्या. तर थोड्याच शेवया मला करायच्या होत्या, म्हणून मग मी तव्यावरतीच केल्या, कारण मुलांचा टिफिन वगैरे झाला होता आणि तवा गरम होता. त्यामुळं मग तव्यावरतीच मी छानपैकी शेवया ज्या आहेत त्या करायला घेतल्या. तर बरेच जण आवडीनुसार याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्स जे आहे ते टाकत असतात, पण मी कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण त्यासोबतच कोथिंबीर, जिरे मोहरीची फोडणी दिली होती आणि त्याच्यासोबतच वाटाणासुद्धा सध्या येतो आहे, तर वाटाण्याचे दाणेसुद्धा मी त्याच्यामध्ये घातले आणि शेंगदाणे, बस एवढंच सामान जे आहे ते मी फोडणीला घातलं आणि त्यानंतर ते छानपैकी शिजू दिलं एक 5 ते 6 मिनटं आणि त्यानंतर मग ज्या शेवया होत्या त्या मी आधीच उकळून घेतलेल्या होत्या, कारण मग त्या डायरेक्ट जर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि शेवया टाकल्या तर त्या थोड्या पातळ होतात किंवा मग गारासुद्धा होतं. तर त्यामुळे मग मी अशा शेवया ज्या आहेत त्या आधीच उकळून घेत असते, जेणेकरून त्या छानपैकी मोकळ्या होतात. तर शेवया उकळताना सुद्धा त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि तेलसुद्धा घालायचं आहे किंवा तूप आवडीनुसार, कारण तेल किंवा तूप टाकल्याने त्या छानपैकी सुटसुटीत मोकळ्या होतात. आणि मिठाने काय होतं, मीठ जर आपण नंतर टाकलं तर त्याला पाहिजे तेवढी चव येत नाही, म्हणून ज्यावेळेस कुठलाही पदार्थ आपण उकळत असू तर त्यावेळेस त्याच्यामध्ये मीठ घातलं की पदार्थाला छान चव येते. म्हणून मग मीठ मी त्याच्यामध्ये घातलेलं होतं आधीच. आणि त्यानंतर सगळ्या भाज्या जेव्हा शिजल्या त्यानंतर मग त्याच्यावरती ज्या उकळलेल्या शेवया होत्या तर त्या घालून घेतल्या आणि त्यानंतर परत एकदा चवीपुरतं मीठ मी त्याच्यावरती टाकलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्यासोबतच माझ्याकडे काही मसाले होते, ज्याच्यामध्ये पास्ता मसाला आहे आणि परत पेरी पेरी मसाला होता. बरेचसे मसाले आहेत, त्याच्यामुळे मग 1-2 मसाले मी त्याच्यामध्ये टाकले, कारण जेणेकरून पास्त्याची छान अशी चव शेवयांना येईल त्यासाठी. आणि छान असं शेवया ज्या आहेत त्या माझ्या तयार झालेल्या होत्या. त्याला एक 5 ते 10 मिनटं मी तव्यावरती होऊ दिल्या. आता माझ्याकडे जो तवा आहे तर तो भरपूर खोल आहे, त्याच्यामध्ये 1 ते 2 जणांची भाजी सहज होईल एवढा खोल तवा जो आहे तर तो माझ्याकडे आहे. त्यामुळे मग मी बऱ्याच वेळा जेव्हा एकट्या माणसाचा स्वयंपाक असेल किंवा मग एखाद्या वेळेस जर कोरडी भाजी करायची असेल तर मी अशा प्रकारे तव्यावरतीच करते, जेणेकरून मग हा जो तवा आहे तर हा लोखंडाचा आहे, त्यामुळे मग लोहयुक्त अन्नपदार्थ जे आहे तर ते आपण खाल्ले पाहिजे. नेहमी जेव्हा केव्हा अगदी थोडी भाजी करायची असेल किंवा मग 1-2 जणांची भाजी असेल तर त्यावेळेस मी अशा प्रकारे लोखंडाच्या तव्यावरतीच करते, जेणेकरून मग तवासुद्धा गरम असतो आणि भाजीसुद्धा सहज तव्यावरती होऊन जाते, त्याला फार गॅससुद्धा नाही लागत. तर छान अशा शेवया ज्या आहेत त्या माझ्या झालेल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी त्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं राहिलं होतं ते लिंबू. तर फ्रीजमधून छानपैकी लिंबू घेतलं आणि शेवयावरती पिळून घेतलं. त्यानंतर छान अशा शेवया ज्या आहेत त्या माझ्या तयार झाल्या होत्या. तर ह्या ज्या शेवया आहेत त्या आपण जशा शेवया विकत घेत असतो किंवा घरी बनवतो तशा नाही आहे. याच्यामध्ये साबुदाणा त्यासोबतच तांदळाचं पीठसुद्धा आहे, त्यामुळे त्या खायला अगदी टेस्टी लागतात. तर छान अशा शेवया ज्या आहेत त्या आम्ही बनवून घेतलेल्या होत्या. त्यानंतर मग हा जो प्लांट आहे तर हा मी नुकताच घेतलेला आहे. हा जो बांबू प्लांट आहे हा आधी माझ्याकडे असा होता, पण तो बरेच दिवस झाले खराब झालेला, त्यामुळे मग मी हा परत दुसरा घेतला. तर आता घेतल्यानंतर मी त्याला छानपैकी धुवून अशा एका छोट्या बाउलमध्ये ठेवला होता, पण आता त्यालासुद्धा घेऊन एक 7 ते 8 दिवस झालेले आहे, त्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे तर बसतेच, म्हणून मग त्याची पानं जी आहे तर ती खराब झालेली होती. त्यामुळे मग तो परत धुवायला घेतला, छानपैकी त्याला वॉश करून घेतला आणि त्यानंतर त्याचं जे खालचं बाऊल असतं तर ते स्वच्छपैकी धुवून घेतलं. त्याआधी त्याच्यामध्ये जे पाणी होतं तर ते पाणी मी बाकीच्या झाडांना टाकून दिलं, कारण बाहेर असं फेकल्यापेक्षा किंवा बेसिंगमध्ये पाणी सोडल्यापेक्षा झाडांना दिलेलं कधीही चांगलं, म्हणून मग सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी मी याच्यामधलं दिलं.
त्यानंतर मग बाऊल जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला, कारण तुम्हाला दिसत असेल त्याच्या आजूबाजूला काठांवरती जे क्षार जमा होतात, त्यामुळे मग पाण्याचे क्षार जे जमा होतात त्यामुळे भांडं जे आहे ते खराब होतं. भांडं स्टीलचं असो किंवा काचेचं, त्याच्यामध्ये जर आपण जास्त दिवस पाणी वगैरे भरून ठेवलं तर त्याच्यामध्ये पाण्यामधले जे क्षार असतात त्यामुळे आजूबाजूला असं थोडं खाऱ्या पाण्यामुळं लेयर ज्या आहेत त्या जमा होतात. त्यामुळे मग मी ते 7 ते 8 दिवसाला घासत असते, तरीसुद्धा त्याच्यावरती जे तुम्हाला दिसत असेल पाण्याचे जे क्षार असतात, तर त्याच्यामुळे त्याच्यावरती बारीक असा थर जो आहे तो आलेला आहे. तर छान असं ते घासून घेतलं. आता ते जास्तसुद्धा घासता येत नाही, कारण ते काचेचं आहे आणि खूप पातळ आहे. त्यामुळे मग वरचेवरच मी ते छान असं घासून घेतलं. त्यानंतर मस्तपैकी धुवून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी भरायला घेतलं. तर आता हे काचेचं आहे आणि खूप पातळ आहे, त्यामुळे त्याला खूप जपून वापरावं लागतं. तर मग त्याच्यामध्ये मी छानपैकी पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर जो धुवून घेतलेला बांबू प्लांट होता तो मी त्याच्यामध्ये ठेवून घेतला. आता याच्यामध्ये बरेच जण ₹1 ठेवत असतात. आता त्याचं कारण काय आहे ते मला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर छान असं जे बांबू प्लांट आहे ते मी त्या बाऊलमध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर त्याला थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायचं होतं, कारण हा जो प्लांट आहे हा मी घरातच ठेवत असते, त्यामुळे त्याला ऊन हे मिळत नाही. म्हणून मग मी ते 8 दिवसातून एकदा किंवा 3-4 दिवसामधून एकदा असं स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर 1 ते 2 तास मी ते उन्हामध्ये छानपैकी ठेवून देते, जेणेकरून त्याला छानपैकी ऊन मिळतं. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.